जयजयतेने आम्ही करून प्रारंभ केले. डब्बावर धाक गुंतवण्याचा शाहीर महाराष्ट्राचा प्रकार. जो शाहीर महाराष्ट्राचा प्राण आपण म्हणतो तो फक्त एका दिवसामुळे पुरा मराठी भाषा. आपण गीत सादर करतो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, रेवा भरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. आपण गीत गातो. आजचा दिवस आपण मराठी दिवस म्हणून साजरा करत आहोत. आज त्यांच्यावर या ठिकाणी उभा आहे. ज्या प्राध्यापक लोकांनी प्राचार्य लोकांनी मला प्राचार्य केलं ते रेणुका पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक बाबासाहेब दैते सर, सहशिक्षक ज्ञानोबा बडे सर, संगीत विशारद आदेश सोमासे त्यांनी स्वागत गीत रेराम सारख्या ठिकाणी हे युनिट उभं टाकलं आणि आपल्याला विचार करायला भाग पाडलं. हा योग ज्यांच्यामुळं, कारण काही प्रेरणेचे स्रोत सांगणार आहे आणि माझ्या या मनोगताला सुरुवात करणार आहे. स्वतःसाठी परत एकदा सिद्धी देतो. जोरदार टाळ्या वाजवतो. प्रश्न पडला, जे जे बोलणार आहे ते काळजीपूर्वक ऐकायचे, कारण ही एक संधी आहे आणि प्रत्येकाला ती एक असते आणि ती या शाळेच्या माध्यमातून आता, कारण हे स्टेज निर्माण आपल्याला या वयात जर झालं तर आपण येणाऱ्या काळामध्ये बसलेले प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये बसलेला वकील होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, एखादा वक्ता होईल, एखादा आमदार होईल, खासदार होईल. कारण ही दृष्टिकोन आपल्याला शाळेमध्ये शिकवला जातो. आपल्याला शिक्षक येत आहेत, काकून शिकवत आहेत, चौकून शिकवत आहेत, सगळे कोण शिकवत आहेत. बरोबर आहे की नाही? येस नो? बरोबर आहे. सगळे कोण शिकवतात, परंतु दृष्टिकोन शिकायचा असेल तर तो मार्केटमध्ये तिथं भेटत नाहीये. भाजीपाला गेल्यासारखं 10 रुपयाची पेंडी द्या, इथं भेटतो का तो? भाजीपाला भेटतो नाही विकत, आहे की नाही? कांद्याची पेंडी असेल तर 5 रुपयाला करून आपण घेऊ शकतो. मेथीची पेंडी असेल तर आपण 10 रुपयाला करून घेऊ शकतो, 2 करून घेऊ शकतो. परंतु मार्केटमध्ये काही वस्तू भेटतात त्या आपण विकत घेऊ शकतो, परंतु त्या फक्त शाळेमध्ये आपल्याला घडताना, आपल्याला शिकताना, आपल्याला बोलताना, आपल्याला सर्व ठिकाणी त्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात आणि तो आत्मविश्वास मार्केटमध्ये कोणत्याच बाजारात भेटत नाही. का भेटतो? बोला. दादाला प्रतिसाद द्या. चेंडू म्हणजे जेवढ्या जोरात भिंतीवर मारला तो आपल्या अंगावर येतो. हळू हळू पडला तर तिथंच, नाही की नाही? हळू मारला तर तिथंच पडतो. माझे जर शब्द प्रत्येकाच्या कानावर पडतात तर येस किंवा नो असा आंदोलन आहे. यस. प्रजासत्ताक ही होता, आत्मविश्वास असतोय, बाजारामध्ये कुठं भेटत नाही. मराठी दिवसाच्या या दिवसासाठी जेही बोलणार आहे तुमच्या हिताला असेल, काही ना काही गोष्टी प्रजासत्ताक ही होता. 26 जानेवारीच्या दिवशी एक साधू शिक्षणाला एकूण दाबा भेटेगा भेटेगा असं प्रत्येकाला नोंद करत होता. 1-1 रुपयाला झेंडा होता. किंमत होती 1 रुपया, परंतु प्रत्येकाला नोंद करायचा. दादा झेंडेच्या, भाऊ झेंडेच्या, प्रत्येकाला नोंद करायचा. ज्याने झेंडा घेतला त्याच्याकडे हस्य मुखाने झेंडा घेत होता आणि ज्याने झेंडा घेतला नाही त्याच्याकडे हेमुखल्याचे चेहरा होता. ज्याने झेंडा घेतला त्याच्याकडे हस्य मुखाने झेंडा घेत होता, झेंडा घेतला नाही त्याच्याकडे हेमुखल्याचे चेहरा होता. गुरुने शिक्षक आले, जवळ गेले, खेळायच्या आपल्याच्या पाठ्यपुस्तकीच्या वेळेमध्ये तुझ्या खांद्यावर असं कोणतं होतं पडलंय? त्यांनी प्रश्न केला, बाप काय उत्तर दिलं, दारू पिऊन गेलाय. आपण माय आहे तर रोज 4 घर जाऊन भांडे घातले, भांडे घासत असताना हाताला लागले, रगात केले, हातूनात कुठले औषध घ्यायला पैसे नाही, म्हणून आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी खेळे विकले जातात. 1-1 रुपयाला मी झेंडा विकेल, 1-1 रुपयाला झेंडा विकून मी पैसे गोळा करेन. पैसे गोळा केल्यानंतर परत औषध घेईल, औषध घेण्यानंतर माय बरी होईल, माय बरी झाल्यानंतर परत 4 घर जाऊन भांडे घासेल. त्याच्यातून जो पैसा येईल त्याच्यातून पाठ्यपुस्तक घेईल, वया घेईल, पेना घेईल. आत्मविश्वास लेकराला काय यावा? आणि या ठिकाणी बसलेले प्रत्येक विद्यार्थी ग्रामीण भागातले, या ठिकाणी बसलेले प्रत्येक
रोजगार करतायत, काबाड कष्ट करतायत, त्याच्यातून मिळालेले कुटुंबातले रोजगारातले पैसे पोटाला चिंता घेऊन कुठंतरी शिक्षणासाठी यूज केलेले आहे. आणि हे एवढं मोठं कॉम्प्लेक्स हे जे उभारतंय दिसतंय ते कुणाचं प्रतीक आहे? ज्यांचं नाव होतंय महाराष्ट्रभर. खरोखरच माझ्या रेणापूर सारख्या ठिकाणी हे युनिट होत आहे. माझ्या रेणापूर सारख्या ठिकाणी या ठिकाणी मुलं घडवण्याचं कार्य केलं जात आहे. कारण पुढे यांची युनिट प्रॅक्टिस करायला व्यक्तिगत भारत देशाचा क्रिकेटर बदलाव होते सचिन तेंडुलकर. कोण विचार केला होता दुसऱ्यांच्या घरामध्ये वर्तमानपत्रे टाकणारा व्यक्तिगत भारत देशाचा राष्ट्रपती बनला त्यांनी एपीजे अब्दुल कलाम. अरे कोण विचार केला होता दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरणार व्यक्ती पुढे जाऊ हजारो पेट्रोल पंपांना आता म्हणला तो म्हणजे धीरूभाई अंबानी. आणि कोण विचार केलं होतं कोणाच्या कामामध्ये सुद्धा महाराष्ट्रात फिरून निर्माण केला ते करून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि परत कोण विचार केला होता की ग्रामीण भागातून हनुमानी सारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन ग्रामीण भागाच्या ठिकाणी शिक्षण घेऊन